नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे, की आज आपण मस्त असं झटपट होणारं चिकन अळणी बनवतोय. अळणी चिकन बनवतोय, जे की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि कोणीही बनवू शकेल इतकं झटपट आहे. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर आपल्याला चिकन घ्यायचं आहे. चिकन स्वच्छ पाण्याने व्यवस्थित 2 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता यावरती हळद आणि मीठ टाकायचं आहे. संपूर्ण चिकनला हळद, मीठ व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे. पहा असे हळद, मीठ लावून घ्यायचं आणि 10-15 मिनिटं हे चिकन आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे. कांद्याचे आपण पुढचा भाग आणि खालचा जो भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे. कांद्याचे साल आपल्याला काढून टाकायचे आहे. आता आपण कांदा छान बारीक बारीक असा चिरून घेऊया. बऱ्याच वेळा कांद्याला अशी बुरशी वगैरे लागलेली असते, त्यामुळे कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा. आता कांदा आपण छान बारीक असा चिरून घेऊया. कांदा चिरून घेतला. आता गॅसवरती कुकर ठेवायचा आहे. कुकर व्यवस्थित असा गरम झाला की यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. इथे मी तुपाचा वापर करत आहे, तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. संपूर्ण तूप व्यवस्थित असे वितळवून घ्यायचे आहे. तूप व्यवस्थित असे वितळले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान लालसर असा होईपर्यंत तुपामध्ये परतवून घेऊया. पहा इथे कांदा छान लालसर असा झालेला आहे. आता लगेचच आपण यामध्ये हळद आणि मीठ लावून घेतलेलं चिकन आहे ना, ते घालायचं आहे. चिकन घालायचं आहे. गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे आणि चिकन व्यवस्थित असे यामध्ये आपण मिक्स करून घेऊया, परतवून घेऊया. 1-2 मिनटं चिकन व्यवस्थित असे आपल्याला परतवून घ्यायचे आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. बारीक गॅसवरती हे चिकन आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया. ताट ठेवायचं आहे. ताटामध्ये पाणी टाकूया. जितकं तुम्हाला रस्सा हवा असेल किंवा सूप हवं असेल त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता. पाणी घालायचं. गॅस मात्र अगदी बारीक करायचा आहे. जेव्हा हे ताटावरील पाणी गरम होईल, याला वाफ येईल, तेव्हा हे पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहे. पहा पाण्याला वाफ यायला लागलेली आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण हे गरम पाणी चिकनमध्ये टाकूया. इथे खाली पहा चिकनला सुद्धा छान व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. पाणी टाकायचे, व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता झाकण लावून याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये चिकन अगदी व्यवस्थित असे परफेक्ट शिजले जाते. तर यामध्ये आपण खडे मसाले वापरले नाहीत. तुम्हाला जर खडे मसाले वापरायचे असतील तर कांदा परतताना तुम्ही त्यामध्ये खडे मसाल्याचा वापर करू शकता. आता आपण इथे कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊया. अगदी साध्या सिंपल पद्धतीचं आपण आज चिकन अळणी बनवतोय, जे की चवीलाही खूपच मस्त बनतं. 2 शिट्ट्या करून घेतल्या. गॅस बंद करायचा आहे. कुकर थंड झाला की यावरचं झाकण काढूया. पहा अगदी मस्त असे इथे आपले अळणी चिकन तयार झालेलं आहे. अगदी 2 शिट्ट्यामध्ये आपलं चिकन परफेक्ट असं शिजलेलं आहे. अगदी साधी सिंपलच पद्धत, पण चवीला खूपच मस्त असं हे चिकन लागतं. पावसाळ्यामध्ये किंवा कधी तोंडाला चव नसेल तर असं चिकन अळणी एकदा नक्की ट्राय करा. भातासोबत, भाकरीसोबत तुम्ही चिकन अळणी सर्व करू शकता. गरमागरम असं चिकन सूप प्यायला घ्यायचं, म्हणजे चव खूपच छान लागते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिकन अळणी नक्की बनवा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला बाय बाय.